स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजपासून आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 या विषयातील समोरोक्ता हे प्रकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्यासाठी एक थोडीशी सूचना अशी आहे की इयत्ता 10वीचे गणित आणि विज्ञान विषयाचे तास ऑनलाईन स्वरूपामध्ये त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये पाहायला मिळतील. या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 8वी NMS परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा आणि इयत्ता 10वी विज्ञान आणि गणित स्टेट बोर्ड याच्या संदर्भातले सर्व व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. बघा, आजचा थेरम आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. प्रॉपर्टी याचा अर्थ गुणधर्म. कोणाचा गुणधर्म आहे? 3 लाईन्स, 3 समांतर रेषांना छेदणाऱ्या रेषांचा छेदिकेचा गुणधर्म हा आपल्याला काय करायचा आहे? अभ्यासायचा आहे. स्टेटमेंट काय दिलंय, थेरम काय दिलंय बघा, विधान काय दिलंय. द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversals by the same parallel lines. याचा अर्थ 3 समांतर रेषांना 2 छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरछेद हे आणि त्यांचा गुणोत्तर कसं असतं? समान असतं. मग आता आकृतीवरून आपलं ठरल्याप्रमाणे बघा काय म्हटलं यांच्यामध्ये 3 पॅरलल लाईन्स आहेत. मग त्या 3 पॅरलल लाईन काय करायच्या? काढून घ्यायच्या. बघा इथं तुमची काय येणार आहे? फिगर. या 3 पॅरलल लाईन झाल्या. L M N बारसवी घातलं त्यांचं आपण, म्हणजे नावं दिली त्या लाईनला. बघा, लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N, तिन्ही लाईन समांतर झाल्या. ओके. आता बघा यांना काय म्हटलंय? द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन द ट्रान्सव्हर्सल्स ऑफ 3 पॅरलल लाईन इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट. यांना 2 अशा छेदिका काढायच्या. ही दुसरी छेदिका, ही अशी छेदिका काढली. हिला ट्रान्सव्हर्सल्स म्हणायचंय. काय म्हणायचं यांना? ट्रान्सव्हर्सल्स. हिला मी म्हणतो T1 आणि हिला काय म्हणायचं? T2. या 2 ट्रान्सव्हर्सल्स आहेत. आता या ट्रान्सव्हर्सनं काय झालं? या पॉइंट मध्ये याला A B आणि C 3 पॉइंट मध्ये काय झाल्या? इंटरसेक्ट झाल्या. इकडं ही T2 नावाची ट्रान्सव्हर्स जी आहे ती पॉइंट P Q आणि R या 3 पॉइंट मध्ये काय झाल्या? इंटरसेक्ट झाल्या. ओके, इथपर्यंत कळलं का? बोला. आता जसं फिगर काढली तसंच फक्त काय करायचंय? नोट करायचंय खाली. मग आता काय केलं होतं बघा, इथं काय लिहिणार आहे? गिवन. गिवनला काय म्हणतात मराठीत? पक्ष. काय म्हणायचं? पक्ष. बघा काय केलं होतं आपण? 3 पॅरलल लाईन काढल्या. कोणत्या त्या? बघा, लाईन L पॅरलल लाईन M इथं खाली घेतो. बघा, लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N. झालं. ज्या आहेत त्याच लिहिले आपण, फक्त ह्या पॅरलल आहेत. आता T1 आणि T2, T1 and T2 कोण आहेत? या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. कोण आहेत? ट्रान्सव्हर्सल. त्या ट्रान्सव्हर्सलला काय म्हणतो आपण? छेदिका म्हणतो. काय म्हणतो? छेदिका. T1 and T2 ट्रान्सव्हर्सल्स intersect the three lines
तिन्ही लाईनला काय करतात, पॉइंट ए, थ्री लाईन्स intersect the three lines in point A, B, C and point P, Q, R. रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ काय बघा, ट्रान्सव्हर्सल्स ती कोणत्या पॉइंट मध्ये ए बी सी पी क्यू आर या पॉइंट मध्ये काय करते, इंटरसेक्ट करायचं काम करते, म्हणजे छेदते. काय करते, इंटरसेक्ट करते. आता छेदल्यामुळं हा पोर्शन बघा, आता छेदल्यामुळं काय झालं, हा पोर्शन हा पोर्शन इंटरसेप्ट झाला, अंतरछेद निर्माण झाला. काय झाला, अंतरछेद निर्माण झाला. तर आता टू प्रूव्ह बघा, मग साध्य काय, जर इंटरसेप्ट तयार झाला असेल तर बघा, ए बी छेद बी सी इक्वल टू पी क्यू छेद क्यू आर. हे तुम्हाला काय करायचंय, प्रूव्ह करायचं. ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. आता इथं प्रूफ, आता प्रूफ करायचंय आपल्याला. मग काय करावं लागेल, एवढ्यावरून आपल्याला प्रूव्ह करता येणार नाही. मग करता येणार नाही म्हणून काय करायचं, पीसी जोडायची. काय जोडायची, पीसी जोडायची. पीसीच का जोडायची, एआर पण जोडू शकता. दोन ट्रायंगल तयार करायचे आपल्याला. काय तयार करायचे, दोन ट्रायंगल. का तयार करायचे दोन ट्रायंगल, बीपीटी माहिती आहे आपल्याला. काय माहिती आहे, बीपीटी माहिती आहे. मग तुम्ही इथं म्हणणार प्रूफ मध्ये काय म्हणणार, इन फिगर ड्रॉ सेग कोणती, पीसी. सेगमेंट कोणती काढायची, पीसी काढायची. ती सेगमेंट काय करल, विच इंटरसेक्ट लाईन यम. बघा आता आपण काय केलेली आहे, ती अशी काय केली, काढली. ती लाईन यम ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, लाईन यम ऍट पॉइंट डी. मग ह्याला काय करायचं, डी नाव द्यायचं. झाले, हा एक ट्रायंगल, दोन ट्रायंगल तयार झाले की नाही आता, ओके. मग आता बघा, इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेताय, ए सी पी. या ट्रायंगल मध्ये ए सी पी कोण पॅरलल आहे याला, आता बीडी पॅरलल एपी. ही बीडी रेषा आणि एपी रेषा ह्या काय झालं, एकमेकांना समांतर आहेत. म्हणजे ट्रायंगल एसीपी च्या बाबतीत काय झालं, खाली मुंडकं वर पाय, खाली मुंडकं वर पाय. म्हणजे बीडी आणि एपी हे काय झाल्या, पॅरलल झाल्या. जर या पॅरलल झाल्या तर यांच्यात बीपीटी काय, देअरफॉर काय बीपीटी घेता येईल आपल्याला, एबी छेद बीसी बरोबर पीडी छेद डीसी. याला एक नंबर देऊ आणि रिझन काय द्यायचं, याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच बीपीटी. नाऊ आता दुसरा ट्रायंगल घ्यायचा कोणता, सीपीआर. ट्रायंगल सीपीआर. आता या सीपीआर मध्ये कोण पॅरलल आहे बरं, कोण पॅरलल दिसतंय,
DQ आणि CR. DQ पॅरलल CR. मग याच्यात बीपीटी काय येईल बरं सांगा? याच्यात बीपीटी काय येईल? PQ अपॉन QR इज इक्वल टू PD अपॉन DC. याला 2 नंबर आणि रिझन बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता मला सांगा आपला फोकस कुठे आहे? याच्यावरती टू प्रूफ AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. मग आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 यांची जरा कंपॅरिझन करा. काय होईल कंपॅरिझन केल्यावर? बघा PD अपॉन DC याचा अर्थ राईट हँड साइड याची कशी इक्वल आहे, मग लेफ्ट हँड साइड कशी पाहिजे? इक्वल. मग इथं काय म्हणणार? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय घेता येईल डायरेक्ट? देअरफॉर AB छेद BC इक्वल टू PQ छेद QR. पुढे आपलं टार्गेट हे बघा, AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. याला काय म्हणणार आहे तुम्ही? झालं हेन्स प्रूफ. अशी तुमची ही काय झाली सिद्धता. मग आता बघा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. डोकं एक लाईन आहे, बेल्ट एक लाईन आहे, पाय एक लाईन आहे. मग काय डोक्यात ठेवायचं? बघा AB छेद BC बरोबर PQ छेद QR. एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. उजवा हात भागिले उजवा पाय बरोबर डावा हात भागिले डावा पाय. कोणाच्या बाबतीत? बीपीटी आणि 3 पॅरलल लाईनच्या बाबतीत सेम ट्रिक्स डोक्यात ठेवायची. आणि अँगल बायसेक्टरला काय डोक्यात ठेवायची? डावा हात भागिले उजवा हात बरोबर डावा पाय भागिले उजवा. एनी प्रॉब्लेम? आता हाच थेरम तुम्हाला कुठे विचारलाय? हा थेरम नोव्हेंबर 20 ला 3 मार्काला पेपरला विचारलाय. किती मार्काला? 3 मार्काला पेपर मध्ये विचारलाय. हा ऍक्टिव्हिटी बेसला पण विचारला जाऊ शकतो. कृतीसाठी ऍक्टिव्हिटी पूर्ण करा याच्यासाठी. मग अशा वेळेस काय करतात ते माहितीये? आकृती काढून देतील, गिव्हन देतील, टू प्रूफ पण लिहून देतील आणि तुम्हाला प्रूफ करायला सांगतील. प्रूफ करायला सांगतील त्यावेळेस काय काय करतील ते माहितीये? इथं एक चौकट, इथं रिझनला एक चौकट, 2 मार्कासाठी जर मला करायचं असेल तर. त्याच्यानंतर इकडं इथं एक चौकट, त्याच्यानंतर इथं एक चौकट. किती चौकट झाल्या बघा? 1 2 3 4. 4 चौकट म्हणजे काय? इथं 1 मार्क, इथं अर्धा मार्क, इथं अर्धा मार्क. किती मार्क झाले? 2 मार्क. कळलं? असंही टाकलं जाऊ शकतं. असा हा तुमचा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स हा थेरम या ठिकाणी समजला.